त्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। प्रसादामध्ये काय काय आहे ते तुम्ही बघताय। इकडे बघताय दाल, वटाण्याची भाजी, कशा पंक्तीमध्ये बसलेत सर्व। सिडकोनं खूप ट्राय केला, ज्या ज्या वेळेला बुलडोजर घातला त्या वेळेला तिथं नाग निघायचा। हर हर महादेव। नमस्कार, गुड मॉर्निंग उमा। गुड मॉर्निंग, हॅपी शिवरात्री। शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। हाय अनाया, आज शाळेला सुट्टी? आज शाळेला सुट्टी आणि उमाला पण सुट्टी। चॅलेंज पासून दुसरा काय नाही। तर कुठं निघालोय आपण? आपण निघालेलो आहे शिव मंदिर मध्ये। आपल्या सेक्टर 4 चे जे नागेश्वर मंदिर आहे तिथे जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे घारापुरीला। बापरे, एलिफंटा नया बोटीनी प्रवास करणार आहे आज। कॅप घेतलाय, चष्मा घेतलाय, सर्व घेतलंय ना। ऊन खूप असेल आज। काय चॅलेंज नाही करणार ना? मम्माला काय त्रास नाही देणार ना? नाही। चल मम्मा, यू आर फ्री। ओढणी घेते थांब। ओढणी? बापरे, उन्हापेक्षा अच्छा अच्छा प्रोटेक्ट करायला। तर समीर लाड आपले मित्र आहेत, त्यांनीच आम्हाला आमंत्रण दिलंय। तसं आमंत्रणाची गरज नाही, आपण दरवर्षी उमा त्या मंदिरात जात असतो ना। नागेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे। महाप्रसादाचा पण लाभ असतो ना आजच्या दिवशी। खिचडी असते, खिचडी सर्व काही असते। तर आज पण आम्ही तिकडेच चाललोय आणि तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन घडवतो बघा, शिव शंभू महादेवांचे। तर अनायानी बघा फुल घेतलंय। चला तर बसलोय गाडीमध्ये, कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया। चला आलोय आपण मंदिराजवळ। बापरे, चिव आंबो बघ, आंबो। शिव हंबो। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। देव को कुछ होता है तो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। काय घेतलंयस? बेलपत्ता, नारळ, दूध, अगरबत्ती, फूल, हार। कितीला विचार? 100। छान बनवलाय ना उमाने। हे बघा सर्व दर्शनाला चाललेत। टीका लावून चाललेत उमा, आपण टीका नाही लावला अजूनपर्यंत। हो समीर साहेब, नमस्कार नमस्कार नमस्कार। हे नागेश्वरा, त्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। त्यांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि त्यांच्या मुखात तुझे नाव अखंड राहू दे। शंकर म्हणतो तथा तू फलम समर्पयामी, नारिलीम समर्पयामी। हरि ओम नमः शिवाय। समीर धन्यवाद, खूप छान दर्शन घडवून दिलंस आमचं। श्री नागेश्वर मंदिर ना, CBD बेलापूर मध्ये खूप पवित्र स्थान आहे। निकम काका आहे तिकडे, नमस्कार। आणि महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला। पवार सर, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा। तर निकम सर काय सांगणार आपल्या या मंदिराबद्दल? 1970 साली ज्या वेळेला सिडकोनी ही जागा ॲक्वायर केली त्यावेळेला एक मंदिर इथं होतं। झाडाखाली मंदिर छोटंसं होतं नागाचं। सिडकोनं खूप ट्राय केला, ज्या ज्या वेळेला बुलडोजर घातला त्या वेळेला तिथं नाग निघायचा, म्हणून ही जागा सिडकोनं लेवल केली नाही। 1983 साली ज्या वेळेला आम्हाला इथं पोझिशन मिळालं, आम्ही राहायला इथं आलो, त्यावेळेला इथे एक कट्टा होता आणि इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं की इथं नागदेवतेची ही जागृत स्थान आहे, म्हणून आम्ही एक मंडळ स्थापन केलं, नागेश्वर मित्र मंडळ म्हणून त्याला नाव दिलं। 1987 साली आम्ही रजिस्टर्ड ट्रस्ट केला आणि ट्रस्टच्या साहाय्यानं एक छोटंसं मंदिर पहिलं सुरुवातीला बांधलं आणि त्यानंतर सभासद, देणगीदार सगळ्यांच्या ह्यानी इथं आम्ही मोठं मंदिर विशाल केलेलं आहे। तिथं आत्ता आज अखेर सगळे हिंदू सण आम्ही इथं साजरे करतो। होळीपासून पाडव्यापर्यंतचे जेवढे सण आहेत
ते सगळे सण आम्ही इथे हे करतो. म्हणजे नागेश्वर देव आहेत ना इथे, देव आहे. नागदेवता नागदेवताचे नवसाला पावणार, आणि शंकराचे नवसाला पावणार आहे ना. नवसाला पावणारा हा देव हा, आणि मूळ आगरी लोकांचा देव होता. आगरी देव. आगरी देव होता. ओके ओके, हो. चालेल चालेल. तर खूप छान कार्य आहे, असंच कार्य ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद पण असतो ना इकडे. उद्या अन्नदान असतं. जवळजवळ 6 ते 7 हजार लोक इथं अन्नदान ही करायला येतं. अन्नदान सुद्धा आम्ही लोकांनी दिलेल्या ह्याच्यातून करतो. मनाने भावाने दान करतात. हो, जर तुम्हालाही इच्छा असेल तर नक्की या. आपल्या सेक्टर 4A मध्ये YMCA च्या समोरच हा मंदिर आहे, वारकरी भवनच्या माग. वारकरी भवनच्या मागे. इकडे येऊन तुम्ही पण असं दर्शन घेऊ शकता किंवा उद्या महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद, खूप शुभेच्छा. राजू कर्मी सर आणि मिसेस भेटल्यात बघा. नमस्कार. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू ओळख दाखवण्यासाठी. नमस्कार. हो, ओळखलं मी तुम्हाला. जय महाराष्ट्र मसाले. हो, बरे आहेत ना? हो, महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आम्ही खारघरला राहतो, पण दरवर्षी आम्ही ह्या मंदिरात पूर्वीपासून बेलापूरला राहायला असल्यापासून इथेच येतो. काही झालं तर इथे खूप आम्हाला आवडतं, प्रसन्न होतं आणि छान दर्शन होतं. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व भक्तांना. हो, चालेल. तुम्हाला पण थँक्यू. चल समीर, मग येतो मी. बोलो शिव शंकर भगवान की जय. उमा, गुड आफ्टरनून. तर काल कसा दर्शन झाला नागेश्वराच्या मंदिरामध्ये? एकदम सुंदर, एकदम सुंदर. सुंदर ना? एकदम मस्त. हा, तर काल आपण आलो होतो. काल बहुतेक जणांचा उपास असते म्हणून महाप्रसाद नसते. तर आज दुसरा दिवस आहे महाशिवरात्रीचा. आजचे दिवस महाप्रसादाची लाभ घ्यायचा. तर महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलोय आपण सेक्टर 4 नागेश्वराच्या मंदिरामध्ये. चला, तर नुकताच दर्शन घेऊन आलोय आणि महाप्रसादामध्ये काय काय आहे ते तुम्ही बघताय. इकडे बघताय दाल. भरपूर मंडळी महादेवांचे जे भक्त आहेत ते काल दर्शनाला आले होते आणि आज बघा महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलेत. आणि इथे बघा अशा पंक्तीमध्ये बसलेत सर्व जेवायला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. आणि इथे गोड गोड बुंदी. 2 महिनेपर्यंत. काय नाव तुमचं सर? नामदेव पाटील सर आहेत. किती जण जेवतात तरी दरवर्षी? तिचा अंदाज तसा नाहीये, संध्याकाळी 4 वाजता तेवढं सांगू शकतो. आणि सकाळी कधी सुरू होते? सुरुवात होते सकाळी 10:30 सुरू होते ते 4 वाजेपर्यंत ना. हा, हे बघा मस्त शेड केलाय आणि त्याच्यामध्ये सर्वजण पूर्ण अख्खा CBD येतं ना जेवायला. आजूबाजूचा परिसर सर्वजण येतात. आणि या पंगतीमध्ये सर्व लेडीज दिसत आहेत तुम्हाला. या बाजूला लेडीजसाठी व्यवस्था केलेली आहे जेवणाची. आणि मंदिर बघा, काल आलो होतो आपण, मस्त एकदम भरला होता, महादेवाच्या भक्तांनी भरला होता. आणि आज तेच भक्त उपास सोडून जेवणासाठी आले. वाजेपर्यंत येणार आहे? बघा, भात जे काही आहे सर्व महाप्रसादामध्ये ते घेऊन चालले. आणि मंदिरामध्ये पण समीर आणि त्याचे मित्र सर्व सेवा करताना दिसतात बघा. हे घरी घेऊन जातात काय जेवण? हा, जी मंडळी मंदिरापर्यंत येऊ न शकत, कोणी सिनियर सिटीजन वगैरे असतात ते लोक बघा इकडनंच महाप्रसाद घरी घेऊन जातात. आणि भात बघा किती बनवलाय, 550 किलो भात बनवलाय. तेच आता सर्व जी भक्त येतात त्यांना घेऊन चाललेत बघा. समीर, किती वाजता सुरुवात करता महाप्रसाद बनवायला? महाप्रसाद 10:30 वाजता सुरू करतो आणि 3 वाजेपर्यंत आमचा महाप्रसाद चालू आहे. पण ही तयारी कधी करताय तुम्ही? तयारी आम्ही रात्री 11ला सुरू करतो जेवणाची. तरी किती जण जेवतात अंदाज? 8 ते 9 हजार जेवण. 8 ते 9 हजार? अरे बापरे. आणि दर किती वर्ष झाली तरी? 31वा वर्ष आमचं काम. 31वा वर्ष आहे. आणि जल्लोष बघा तसाच पहिल्या वर्षासारखाच दिसतोय बघा. कोणालाच नाही म्हणत नाही, जे कोणी भक्त येतात त्यांना सर्वांना महाप्रसादाचा लाभ देताना दिसतो. चला, तर या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायला दाल, भात, भाजी, बुंदी सर्व काही आहे बघा. आणि आणखी एक आपला मित्र पण आहे. काय नाव तुझं? ओमकार. कुठला? कलंबोलीचा ना. आणि आईचं नाव आहे? गीता आई आहे.
ते आपले व्हिडिओज बघतात. नमस्कार तुम्हाला. हो, थँक्यू ओळख दाखवण्यासाठी. चला, ओम नमः शिवाय. या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायला.